वेळ दिवाळीच्या मध्यरात्रीची. महिपत हा दरवाजाशी आलेला असतो आणि प्रियाने आता दरवाजा ओपन करून दिलेला असतो. महिपत घरामध्ये घुसतो तर थेट तो प्रतिमाच्या रूम मध्ये जातो. प्रतिमाच्या रूम मध्ये गेल्यानंतर तो एकही क्षण वाया न घालवता त्याच्या सोबत असलेलं धारदार शस्त्र बाहेर काढतो आणि एका दमातच प्रतिमाचा तो. तर मित्रांनो, नेमकं काय झालंय, कसं झालंय हे जर पूर्णपणे जाणून घ्यायचं असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघायला विसरू नका. मित्रांनो, टाइम न घालवता आपण जाणून घेऊया नेमकं काय झालं ते. आता महिपतला खूपच जास्त राग आलेला असतो. एकावर एक तो बाजू जिंकून सुद्धा हरलेला असतो. काही क्षणासाठी त्याला असं वाटायचं की मी आता ही बाजू जिंकलो आहे, परंतु ऐन मोक्यावरती अर्जुन असं काहीतरी करायचा की जेणेकरून आता महिपत हा तोंडावरती पडायचा. याच गोष्टीला कंटाळून आता महिपत हा खूपच जास्त रागावलेला असतो. एक एक करत असे अनेक प्लॅन करून देखील त्याला काही अर्जुन आणि सायलीला हरवता आलेलं नसतं. सोबतच त्या प्रतिमाचा जीव देखील त्याला घेता आलेला नसतो. याच गोष्टीची त्याला खूप खंत असते. त्याच्या डोक्यावरती सतत एक भीती असते की कधी ना कधी हा फुगा फुटणार आणि माझं सगळं भांडव देखील फुटणार आणि एकदा की माझं सगळं काही समोर आलं, रविराज मला थेट फासावरती पाठवेल, इतकीच तो तरतूद करील. या गोष्टीवरती मात्र आता महिपतचा विश्वास असतो. महिपत याच गोष्टीने पूर्णपणे हादरून गेलेला असतो. त्याच्यामुळे त्याला काय करावं काय नाही ह्या गोष्टी समजत नसतात. काही दिवसांपूर्वीच त्याने आता आश्रम पाडता पाडता मध्येच त्याचा एवढा मोठा अपमान झालेला असतो की अर्जुन मध्ये स्टे ऑर्डर घेऊन येतो आणि महिपतचं नाक ठेचतो. महिपतला नाक रगडायला लावून देखील आता अर्जुनने त्याचा चांगलाच बदला घेतलेला असतो. महिपतचा चांगलाच अपमान तिथं झालेला असतो. याच गोष्टीचं आता खूप जास्त वाईट महिपतला वाटत असतं. महिपत सोबत साक्षी असते. साक्षी म्हणत असते की अण्णा, आपण इतके प्लॅन केले, इतक्या काही गोष्टी केल्या, तरी देखील आपल्याला यश का मिळत नाही. तेव्हा महिपत म्हणतो, यश हे दुसऱ्याच्या खांद्यावरती बंदूक ठेवून नसतं मिळत, हे मला आता चांगलंच लक्षात आलंय. मला याच्यासाठी स्वतः मैदानात उतरावं लागेल. त्या गोष्टीला मात्र साक्षी विरोध करत असते. परंतु आता महिपत म्हणत असतो की माझ्याकडे दुसरा पर्याय नाहीये. आजपर्यंत अनेक प्यादे आपण पुढे सरकून बघितले, आता राजाला स्वतः चालावं लागणार, त्याशिवाय हे शक्य नाही. तेव्हा आता महिपत ठरवतो की तो स्वतः आता या खेळामध्ये उतरणार आणि आता काही करून त्या प्रतिमाचा गेम करायचा हे त्याने आता निश्चित केलेलं असतं. कारण की प्रतिमाच्याच गेम मधून आता त्याची एक सगळ्यात मोठी बाजू असते, ती उघड होणार असते. ती म्हणजे रविराजला मारण्याचा प्रयत्न महिपतने केला होता. ही गोष्ट जर सर्वांसमोर आली तर रविराज मात्र त्याचे काय हाल करेल याची देखील त्याला जाणीव असते. आणि दुसरी म्हणजे साक्षीच्या विरोधात जे काही पुरावे असतात ते जर गोळा करता आले अर्जुनला तर तो देखील एक मोठा मॅटर होईल हे देखील त्याला वाटत असतं. परंतु त्याच्या डोक्यात एक आयडिया असते की प्रतिमाला टपकवायचं आणि एका दगडात दोन पक्षी मारायचे. ते म्हणजे अर्जुन देखील आता पूर्णपणे बिथरून जाईन त्या टायमिंगला आणि घरामध्ये इतकं जास्त वातावरण खराब झाल्यानंतर ती सायली सुद्धा त्याच गोष्टीमध्ये व्यस्त होऊन जाईल आणि इकडे मला पुरेसा टाइम मिळेल आणि इकडे मी साक्षीला सुद्धा सोडवून घेईल असं त्याच्या डोक्यामध्ये असतं. आता मात्र त्या गोष्टीचा तो विचार करू लागतो. त्याच्या प्लॅन प्रमाणे त्याने आता प्रियाला फोन केलेला असतो. मित्रांनो, तुम्ही जर हा व्हिडिओ इथपर्यंत कंटिन्यू बघितलाय तर तुम्ही ठरला आहात लकी विनर. कारण की मित्रांनो, तुम्ही जिंकू शकता आकर्षक भेटवस्तू. या दिवाळीमध्ये तुम्हाला आकर्षक भेटवस्तू मिळू शकता. त्यासाठी करायचं इतकंच आहे, हा व्हिडिओ पहिल्यापासून शेवटपर्यंत बघायचा आहे आणि व्हिडिओच्या कमेंट बॉक्स मध्ये तुमचा आवडतीचा रंग तुम्हाला कमेंट करायचा आहे. आकर्षक भेटवस्तूंमध्ये समावेश असणार आहे आकर्षक साडी, मेकअप किट, हेडफोन्स व इतर गोष्टी. जिंकण्यासाठी तुम्हाला करायचं इतकंच आहे, हा व्हिडिओ पहिल्यापासून शेवटपर्यंत बघायचा आहे. कमेंट बॉक्स मध्ये तुमचं मनोगत लिहायचंय आणि सोबतच तुमचा आवडतीचा रंग तुम्हाला कमेंट बॉक्स मध्ये लिहायचा आहे. व्हिडिओला लाईक करायचंय आणि चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरायचं नाही. तर मित्रांनो, वाट कसली बघताय, लगेच आपली आकर्षक भेटवस्तू जिंकण्याकरता कमेंट करा. धन्यवाद. प्रियाला विचारलेलं असतं मला प्रतिमाच्या रूम मध्ये जायचंय. तेव्हा प्रिया विचारते की कधी. महिपत म्हणत असतो की मला या सणालाच जायचंय आता आणि हा सणालाच कायमचा गेम मिटून टाकायचा. तेव्हा मात्र आता प्रिया म्हणत असते की ते कसं शक्य आहे. आता या वर्षी दोन्ही कुटुंब एकत्र होणार आहे. दोन्ही कुटुंब दरवर्षी प्रमाणे एकत्र दिवाळी देखील साजरी करणार आहे. त्यांची पूर्वीची प्रथा आहे त्याप्रमाणे सगळ्या गोष्टी होणार आहे. आणि रविराज किल्लेदार आम्ही सगळे जण आता अर्जुन सुभेदाराच्या घरी जाणार आहे. सुभेदारांच्या बंगल्यावरती जाऊन तिथेच आता आमचा बाकीचा कार्यक्रम होणार आहे. तेव्हा मात्र आता महिपत म्हणत असतो मग तर चांगलाच मोका आहे. मला एकाच वेळेस दोन पक्षी मारता
गाता येतील. ते कसे असं प्रिया विचारते. तेव्हा आता महिपत सांगत असतो की ते तू माझ्यावरती सोड, तू मला फक्त एक गोष्ट सांग की मला त्या प्रतिमाच्या रूम पर्यंत घेऊन जायला जमेल की नाही. तेव्हा मात्र आता नाविलाजाने प्रिया म्हणते की ठीक आहे महिपत, मी घेऊन जाईल, परंतु मी याच्यामध्ये फसता कामा नये. महिपत ओरडतो आणि म्हणतो की प्रिया. तेव्हा मात्र आता प्रिया म्हणते की मी तुम्हाला क्लिअर सांगितलंय, घेऊन जाता आलं तर घेऊन जाईल, परंतु मी याच्यामध्ये गुंतले नाही पाहिजे. कारण की आता मात्र प्रियाच्या डोक्यामध्ये तोही राग असतो. तिला मागच्या वेळेस कानाखाली मारून महिपतने चांगलाच तिचा माज उतरवलेला असतो आणि तेव्हापासून तिच्या डोक्यामध्ये प्लॅन असतो की महिपतला गुंतून द्यायचं आणि या गोष्टीतून मोकळं व्हायचं. आता तिच्या डोक्यात एक प्लॅन येतो की मीच महिपतला गुंतवलं तर त्याला आता तसंही मी घरी बोलवणार आहे, तो प्रतिमाचा खून देखील करणार आहे. या सगळ्या गोष्टीमध्ये मी एक आयडिया करते. मी दरवाजा वगैरे जे ओपन करायचं आहे ना त्या गोष्टी आधीच उघड्या ठेवते, जेणेकरून महिपत आता आतमध्ये येईल आणि त्याचा सीसीटीव्ही किंवा काहीतरी असा पुरावा गोळा करता येईल मला की त्याच्यामध्ये तो डायरेक्टली आतमध्ये घुसलाय, रात्री अनावधानाने कोणाकडून तरी दरवाजा उडा राहिला आणि त्याचा फायदा घेत तो आतमध्ये घुसला असं सगळ्यांना वाटेल आणि महिपत स्वतः चिखलात जाऊन पडेल आणि मी मात्र मोकळी सुटेल. माझं काहीही सत्य बाहेर येणार नाही आणि महिपतचा जाग्यावरती गेम होईल आणि त्याचं कोणी सत्य ऐकून देखील घेणार नाही. कारण की आता माझ्या पायावरती देखील तुळशीपत्राची खून आहे आणि माझी सत्यता तशीही पडताळली गेली आहे, त्यामुळे मला कसलंही टेन्शन नाही असं प्रियाला वाटत असतं. आता हा प्रियाचा पुढचा डाव असतो, परंतु आता सणाचा दिवस आलेला असतो, दिवाळीचा दिवस असतो, सगळीकडे लगबग सुरू झालेली असते. आता मात्र अर्जुन, सायली हे खूप गोड प्रमाणे घरामध्ये सगळ्या गोष्टींची तयारी करत असतात. आता अर्जुन मात्र सायलीला म्हणत असतो की सायली मला ह्या वर्षी चकल्या खायच्या आहेत आणि मला या चकल्या पोटभर खायच्या आहेत. तेव्हा मात्र सायली म्हणत असते की नाही, एक मिळेल आणि तेही तुम्हाला रोजची रोज. तेव्हा आजच्या दिवशी काही सगळ्यांना भेटणार तुम्हाला खायला. आता त्या दोघांचं असं बोलणं सुरू झालेलं असतं आणि घरामध्ये एकंदरीत सगळं आनंदाचं वातावरण असतं. संध्याकाळ झालेली असते, पूर्णाजी बाहेर आलेली असते, बाहेर फटाक्यांची आतिषबाजी करली जाते आणि सगळा आनंद व्यक्त केला जातो. दिवाळी साजरी केली जाते, सगळ्या पंत्या वगैरे लावलेल्या असतात घराच्या आजूबाजूला आणि तो प्रसंग खरंच खूप भारी असतो. दिवाळीचा सण आता साजरा केला जातो आणि त्यानंतर सर्वजण घरामध्ये आलेले असतात. जेवण वगैरे झाल्यानंतर जे ते त्याच्या खोलीमध्ये निघून जातं. मात्र आता प्रिया खालीच एकटी उभी असते. ती विचार करत असते की महिपतला मला अटकवता येईल की नाही येणार. त्यावेळेस मात्र आता प्रिया तो प्लॅनच करत असते. त्याच वेळेस महिपतचा फोन येतो. महिपत तिथे आलेला असतो. महिपत म्हणत असतो की आता रात्रीचे 1:30 वाजले, मला आता काही करून आतमध्ये घुसायचंय, तू दरवाजा ओपन कर. तेव्हा प्रिया म्हणते की हो मी दरवाजा ओपन करूनच ठेवलेला आहे, फक्त लोटायचंय तुम्हाला ना आतमध्ये यायचंय. असं म्हणताच आता महिपत लगेचच रूम मध्ये घुसतो. तो आता प्रतिमाच्या रूमच्या दिशेने निघतो. त्याला प्रियाने वाट दाखवलेली असते. प्रिया आता तिच्या रूम मध्ये निघून गेलेली असते. आता महिपत मात्र रूम मध्ये गेलेला असतो. प्रतिमाच्या रूम मध्ये नेमकं कोणीही नसतं. त्यामुळे आता महिपतसाठी हा डाव तर खराच ठरलेला असतो. आता इथे प्रतिमाचं काही खरं नाही, कारण की आता प्रतिमा एकटीच असते आणि ती झोपेत असते. महिपतकडे मात्र धारदार शस्त्र असतं. आता घरामध्ये अर्जुन, सायली हे दोघेही रात्रीचे झोपलेले नसतात. त्यांच्या गप्पा सुरू असतात. पाणी पिण्यासाठी दोघेही खाली येतात. त्यांना प्रतिमा आत्याचा दरवाजा थोडासा उघडा दिसतो, त्याच्यामुळे ते दोघेही त्या दिशेने चालू लागतात. महिपत आता खिशातून धारदार शस्त्र काढतो आणि तो आता मारणारच. तेवढ्यातच आता अर्जुन, सायली तिथे आलेले असतात. अर्जुन, सायली बघतात आणि महिपतला मात्र खूपच जास्त भीती वाटू लागते. महिपत आता तिथून पळ काढण्याचा प्रयत्न करत असतो, परंतु अर्जुनने मात्र त्याला पकडलेलं असतं. अर्जुनला खूप जास्त भीती वाटत असते. प्रतिमाच्या त्याने हल्ला केला की काय या गोष्टीच्या भीतीने तो मात्र महिपतला सोडून देतो आणि प्रतिमा आत्यांना बघायला जातो. तर प्रतिमा आत्या ह्या सुखरूप असतात, परंतु महिपतने मात्र तिथून पळ काढलेला असतो. महिपतला जेव्हा अर्जुनने पकडलेलं असतं तेव्हा मात्र अर्जुनच्या लक्षात आलेलं असतं की हा दुसरा तिसरा कोणी नव्हता, हा महिपतच होता. हा डाऊट आता मात्र अर्जुनचा क्लिअर झालेला असतो. आता मात्र अर्जुन म्हणतो की आता काही जरी झालं तरी मी या
आता महिपतला सोडणार नाही, कारण की प्रतिमाला मारण्यासाठी तो इथं आला तरी का होता. कदाचित त्याला माझी रूम म्हणून तो प्रतिमाच्या रूम मध्ये घुसला की काय, असे अनेक प्रश्न आता अर्जुनला पडू लागतात. मग अर्जुन विचार करतो की महिपत प्रतिभा त्याला का बरं मारू शकतो. आता अशा बऱ्याच गोष्टी त्याच्या डोक्यात आलेल्या असतात. आणि आता प्रिया मात्र पूर्णपणे घाबरलेली असते. प्रिया हे प्रकरण आता बाहेर येण्यापासून उलट दाबत असते, जेणेकरून आता ते सगळं उघड होऊ शकत असतं, कारण की या सगळ्या गोष्टी प्रियाशी सुद्धा इंटरलिंक असतात. तर मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटद्वारे नक्की कळवा. आणि तुम्हाला व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक, कमेंट, शेअर करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.